कृष्ण हरे प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे। सध्या मे महिना सुरू आहे आणि मे महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या या सुरू आहेत आणि या सुट्ट्यांमध्ये जर आपण पाहिलं वाडा तालुका असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रावर सध्या विविध प्रकारची शिबिरं भरत असतात आणि त्याच पद्धतीची वाडा तालुका जर आपण विचार केला तर सध्या अनेक वर्षांपासून या तालुक्यामध्ये असेल किंवा पालघर जिल्ह्यामध्ये असेल वारकरी शिबिरं जी मे महिन्याच्या सुट्टींमध्ये मुलांवर सुसंस्कार करण्याकरता आयोजित करण्यात आलेली असतात। आज आपण आहोत याच विभागातील वाडा तालुक्यातील पूर्व विभाग आणि या पूर्व विभागातल्या श्री संत गोविंदबाबा तपोभूमी या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी हे पहिलंच वर्ष आहे। 4 मे 2025 पासून सुरुवात झाली आहे या शिबिराला आणि त्या शिबिराची अपडेट किंवा त्या शिबिराविषयी माहिती घेण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्यासोबत रोहन महाराज पाडेकर आहेत, त्यासोबत हार्दिक महाराज सर आहेत आणि सगळी ज्येष्ठ मंडळी जे हे शिबिर भरवण्याकरता आहेत। रोहन महाराज, प्रथमतः स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। हार्दिक महाराज आपलंही स्वागत। प्रथमतः आम्हाला तुमचा परिचय द्या। रामकृष्ण हरी, माझे नाव युवा कीर्तनकार रोहन महाराज पाडेकर, राहणार शेला, तालुका वाडा, जिल्हा पालघर, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी। या आळंदीमध्ये 4 वर्ष कीर्तन असेल, प्रवचन असेल, मृदंगवादन असेल, पेटीवादन असेल याचं शिक्षण घेऊन या पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये समाज प्रबोधनाचं आणि कीर्तनाचं कार्य करत आहे। एकूणच आता मे महिना सुरू आहे, मागची जर आपण पाहिली तर बऱ्याच ठिकाणी शिबिरं सुरू असतात, परंतु आपल्या विभागामध्ये अशा पद्धतीचं शिबिर सुरू करणं हा उद्देश नेमका मनामध्ये कसा तुमच्या आला? मनामध्ये उद्देश एकच की वाडा पूर्व विभागामध्ये या आपला पालघर जिल्हा म्हणजे आदिवासी जिल्हा आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचा लोप जरा झालेला आहे आणि वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचा जर वाढ व्हावी असे वाटत असेल तर एकच उद्देश की या लहान मुलांना त्यांच्या मनावर, त्यांच्या जीवनावर सुसंस्कार घडवणं आणि त्यांचं जीवन चांगलं बनवणं। सुसंस्कार जो आपल्या जीवनामध्ये असतील तर तो विद्यार्थी नक्कीच जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, पण ते संस्कार जर घडवायचे असतील तर त्यांचं वय हे लहानच वयामध्ये आपण त्या मुलांवर संस्कार घडवू शकतो। म्हणून ज्या आळंदीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षण घेतलं आणि जे गुरुवारांच्या समोर बसून अध्ययन केलं आणि तेच अध्ययन आज या लहान मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न, कारण की महाराज म्हणतात की आपण अशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकळ जना। या युक्तीप्रमाणे सर्वांना ते ज्ञान, आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपण इतरांना दिलं पाहिजे, त्याच्याने आपलंही ज्ञान वाढतं आणि दुसऱ्याच्या मनामध्ये ते ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचं जीवन एकदम सुखरूप होतं। या हेतूने या वाडा पूर्व विभागामध्ये एक महान संत होऊन गेले, आपल्या प्रत्येकांचे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गोविंद बाबा यांनी याच शेला फाटा या गावामध्ये त्यांचं मूळ गाव आणि याच गावामध्ये त्यांच्या काळामध्ये त्यांनी तपश्चर्या केली। फक्त आणि फक्त नामस्मरण करून त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली, निवृत्तीनाथांचा साक्षात्कार करून घेतला आणि त्याच गोविंद बाबांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्याच ठिकाणावर आपण हे ज्ञानाचे धडे घेतो। आपलं काहीतरी भाग्य असेल की त्याच जागेवर आपल्या जीवनामध्ये आपल्याला येऊन वारकरी संप्रदायाचं शिक्षण मिळतं आणि ते शिक्षण घेत असताना अतिशय आनंदाने या ठिकाणी 2025 साली पहिलंच वर्ष आणि 4 मे ते 18 मे या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानाचे धडे देण्याचं, त्यांच्यावर सुसंस्कार घडावे। लहान मुलं ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुणी मावशीकडे पाहुण्या जातो, कुणी मामाकडे, कुणी आत्याकडे, परंतु ते न जाता त्यांच्यावर सुसंस्कार व्हावे, कारण की विद्यार्थी सुट्टीमध्ये खेळतो, बागडतो, त्याच्यावर संस्कार लागत नाही। तो विद्यार्थी लहान वळणामध्ये तो जे खाऊ नये तो खातो, जे पिऊ नये ते पितो, परंतु अशा या वयामध्ये त्यांना जर संस्कार लागले तर तो निश्चितच त्या आईवडिलांचा संस्कार करेल, त्या समाजाचा आदर करेल आणि निश्चितच तो समाजाला एक चांगलं देणं लाभेल। म्हणून या युक्तीप्रमाणे हे शिबिराचं आयोजन लहान मुलांच्या मनावर, त्यांना संस्कृत श्लोक असतील, नित्यनेमाचे श्लोक असतील, या ठिकाणी पखवाज वादन असेल, या ठिकाणी गायन असेल, जीवनामध्ये माणसाच्या काहीतरी कला असावी, कारण माणसाच्या जीवनामध्ये जर कला असली
तर ती कला माणसाला जगायला शिकवते. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पखवाज वादनाची कला असेल, माणसाच्या जीवनामध्ये पेटी वादनाची कला असेल, कुणाला कीर्तनाची कला असेल, कुणाला प्रवचनाची, हाच हेतू बाळगून या लहान मुलांना ती कला त्यांच्या जीवनामध्ये अवगत करावी म्हणून या शिबिराचं हे आयोजन. खूप चांगली माहिती महाराजांनी दिली. तदनंतर आपण जर पाहिलं तर पहिलंच वर्ष आहे. पहिल्याच वर्षामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांचा संख्या किती आहे? पहिल्याच वर्षी या बालसंस्कार शिबिरामध्ये बघा, हे बालसंस्कार म्हणजे विनामूल्य बालसंस्कार शिबिर. या शिबिरामध्ये एकही विद्यार्थ्याकडून फी घेतली नाही, असं हे विनामूल्य बालसंस्कार शिबिर. आणि या पालघर जिल्ह्यामध्ये मला तरी वाटतं की प्रत्येक भागामधून या ठिकाणी 1-2 विद्यार्थी हजर आहेत. आणि पहिल्याच दिवशी या ठिकाणी 52 विद्यार्थ्यांची नोंद झाली. आणि आज 5व्या दिवशी या ठिकाणी 65 विद्यार्थी या बालसंस्कार शिबिरामध्ये शिक्षण घेत आहेत. खूप चांगली संख्या आहे. म्हणजे पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. इथे विद्यार्थी आल्यानंतर आता 4 तारखेपासून सुरुवात झाली. तुमची सकाळपासून ते रात्रीपर्यंतची दिनचर्या कशी असते? या ठिकाणी सकाळी विद्यार्थ्याला 5:30 वाजता उठवलं जाईल. उठवल्यानंतर विद्यार्थ्याकडून आपल्या जीवनामध्ये व्यायाम, कवायत हे घेतलं जातं की त्याच्यानंतर आपलं शरीर दृढ राहावं, आपल्या शरीरामध्ये जे रोग असतील ते नाहीसे व्हावं म्हणून प्रातःकाळी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून व्यायाम आणि त्यांच्याकडून ते कवायत, आणि कवायत झाल्यानंतर मुलांचं स्नान असेल, स्नान झाल्यानंतर मुलांचा अल्पाहार असेल, त्या ठिकाणी नाश्ता दिला जाईल. आणि नाश्ता त्या ठिकाणी झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक असतील, मनाचे श्लोक असतील, हे श्लोक त्या ठिकाणी शिकवले जाणार, त्या श्लोकांची संहिता दिली जाणार. आणि मग नंतर त्या ठिकाणी मुलांचा गायनाचा पाठ होईल. गायनाचा पाठ झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना भोजनाची वेळ, मग भोजन झाल्यानंतर मुलांचा पखवाजाचा क्लास झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना टाळ शिकवला जाईल. आणि इतर खेळांविषयी माहिती, इतर क्रांतिकारकांविषयी माहिती, आपल्या या भारत देशामध्ये, आपल्या या महाराष्ट्रामध्ये शूरवीर होऊन गेले या सर्व शूरवीरांची, संतांची माहिती या शिबिरामध्ये आम्ही त्यांना सांगत असतो. कारण की संत आपल्या समाजासाठी त्यांनी देह कसा झिजवला ह्याची या आता मुलांना कळणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांची वाटचाल करावी म्हणून संतांची माहिती. नंतर त्या ठिकाणी सामुदायिक हरिपाठ असेल, त्या हरिपाठामध्ये वारकरी पावल्या, ज्या वारकरी पावल्या जशी वारकरी परंपरेनुसार रामकृष्ण हरीला पावली, हरिपाठामध्ये 3 टप्पे असतील, त्या 3 टप्प्याला वेगळी पावली, ज्ञानोबा माऊली तुकाराम या भजनाला वेगळी पावली. नंतर मग भैरवी असेल, भैरवी झाल्यानंतर त्या ठिकाणी हरिपाठ झाल्यानंतर, सामुदायिक हरिपाठ झाल्यानंतर त्या ठिकाणी भोजन, आणि भोजन झाल्यानंतर मुलांना एकत्र बसवून आज आपण दिवसभरामध्ये काय शिकलो, दिवसभरामध्ये आपण कोणता नवीन एखादा शब्द शिकलो, कोणता नवीन एखादा श्लोक शिकलो, आज जीवनामध्ये आपण कोणती नवीन सवय लावून घेतली या शिबिरामध्ये, त्या मुलांना विचारलं जाणार. आणि त्यांच्याकडून तो श्लोक, ती अभंग त्यांच्याकडून तो म्हणून घेतला जाणार. ते रिव्हिजन संध्याकाळी झोपण्याच्या आधी मुलांकडून घेतलं जाणार. आणि मग नंतर विश्रांती, मग परत दुसऱ्या दिवशी तसं पहाटे उठवलं जाणार. तर हे विनामूल्य बालसंस्कार शिबिर भरवण्याकरता महत्त्वाचे जे महाराज आहेत, जो रोहन महाराज, हार्दिक महाराज. तर हार्दिक महाराज, काय सांगाल आपण या शिबिरासंदर्भात? मी गायन विशारद हार्दिक महाराज तर आहे. म्हणजे आपलं हे शिबिर आम्ही रोहन महाराज पाडेकर आणि मी चालू केलं आहे. त्याचा एकच हेतू की जे आता लहान मुले आहेत त्यांच्यावर संस्कार व्हावेत ह्या हेतूने आम्ही चालू केलं आहे. आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गोविंद बाबांच्या आशीर्वादानेच आम्ही हे सुरू केलं आहे. कारण की बाबांचे काहीतरी आमच्यावर पुण्यही असेल त्यामुळेच आम्ही हे शिबिर चालू केलं आहे. काय संतांचं एक प्रमाण आहे की मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, जसं बाबाने आम्हाला मार्ग दाखवलं त्याच हेतूने आम्ही हे उपक्रम चालू केलं आहे. याचे पुढे उपक्रम हा चालूच राहणार. तर रोहन महाराज, तसं तर हे शिबिर जर आपण पाहिलं तर विनामूल्य शिबिर आहे. वारकरी संप्रदायातल्या विविध गोष्टी इथे शिकवल्या जातात. हा संपूर्ण डोलारा उभा करत असताना अनेकांची मदत तुम्हाला लाभली असेल, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
हे बालसंस्कार विनामूल्य बालसंस्कार शिबिर शेलाफाटा गोविंदबाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आयोजित केलं गेलं आणि या विनामूल्य बालसंस्कार शिबिरासाठी सर्वांचा सहभाग लागला, सर्वांचं आशीर्वाद, कारण की बाबांच्या भूमीवरती शिबिर होते आणि बाबांच्या भूमीवरती विद्यार्थी घडावेत हा सर्वांचा हेतू आणि सर्वांनी या वाडा पूर्व विभागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जे काही दानशूर अन्नदाते आहेत, जे काही तन मन धनाने अन्नदान करतात, या ठिकाणी त्या सर्वांच्या अन्नदानाने या कार्यक्रमाचं आयोजन आणि या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारे आणि या ठिकाणी सर्व शिबिर घडवून आणणारे आपल्या मदत करणारे आमचे वडील असतील विष्णू महाराज पाडेकर आणि आमची आई असेल वैशाली आई पाडेकर आणि आमचे काका असतील अरुण काका तरे आणि अर्चना काकू तरे आणि आमच्या मार्गदर्शन करणारे आमचे मधुकर बाबा हडळ आणि तरे बाबांच्या आजी, या ठिकाणी सर्व स्वयंपाक असेल, सर्व या ठिकाणी जे काही कचरा असेल, सर्व साफसफाई बघण्याचं हे कार्य ही सर्व मंडळी करत असते. हॉल झाडून काढणे असेल, या ठिकाणी मंदिराची स्वच्छता असेल, या ठिकाणी सर्व अन्नदानाची सेवा असेल, सर्व अन्नदान ज्यांनी केलेलं आहे ते तर या ठिकाणी उपस्थित राहतातच, परंतु ते करून आणि खाऊ घालण्याचं हे सर्व श्रेय या ठिकाणी जे हातभार लावतात त्यांना लाभलेलं आहे. म्हणून हे विनामूल्य बालसंस्कार असल्यामुळं सर्वांचा या ठिकाणी तन मन धनाने या ठिकाणी सहभाग लाभलेला आहे. देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. हा शिबिर उत्तरोत्तर असाच खूप मोठ्या पद्धतीने वाढत जावो या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.